छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ठाकरेंच्या सदस्यांना मंत्री अतुल सावे हे स्वतः फोन करून 1.5 कोटींची ऑफर देऊन फोडत असल्याचा गंभीर आरोप हा अंबादास दानवेंनी केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः अतुल सावे सर आहेत। सर, अतिशय गंभीर असे आरोप लावलेले आहेत, तुम्ही स्वतः फोन करता असा आरोप लावलाय, काय आपलं म्हणणं आहे? अंबादास दानवेजी आमचे मित्र आहेत, पण अंबादासजींना हे माहिती आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही पार्शल युतीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद लढली आणि आमची दोघांची मिळून आज संख्याबळ भरपूर आहे। त्याच्यामुळे म्हणजे आमचे 23 त्यांचे 21 केले तर जवळजवळ 44 आमची संख्याबळ आहे। आणि असं असताना मी उबाटाच्या उमेदवारांना फोन केला असा हा आरोप जो माझ्यावरती करतायत तो अतिशय चुकीचा आरोप आहे। मी कोणाशीही फोनवर बोललो असेल तर माझा टेलिफोन काढावा, त्याच्यामध्ये कोणीही नंबर दाखवावा किंवा माझ्या ऑफिसमधून किंवा माझ्या घरून कुठेही एकालाही कोणाला फोन गेला असेल त्यांनी सिद्ध करावं। त्या दिवशी ते मानते ते सांगतील ते मी, आणि पैशाची ऑफर द्यायची गरजच नाही ना ज्यावेळेस आमच्याकडे संख्याबळ 44च्या वरती आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या फोनवरून फोन करतायत आणि पुरावे देखील आहेत असं म्हणणं आहे। पुरावे असतील तर त्यांनी दाखवावे, मी कोणाशी बोललो असं दाखवावं। मी कोणाशीही बोललेलो नाही। आता कोणी भेटला कुठे तर त्याला अभिनंदन तर करतोच, तसे त्यांचे 2-3 उमेदवार आम्हाला काही ठिकाणी भेटले, आम्ही त्यांचं अभिनंदन केलं। अभिनंदन करणं म्हणजे बोलणं नाही होत। आणि सार्वजनिक ठिकाणी भेटलो, काही वैयक्तिक एकट्यात कोणाला भेटलेलं नाही। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या आमच्या काही उमेदवारांची माझी भेट झाली, त्यांना अभिनंदन केलं। अशा अनेक ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधी भेटत असतात। परवा महाशिवरात्री होती, अनेक मंदिरात गेलो, तिकडे भेट झाली। आणि ह्याला हे नाही, आणि मी जर फोन केलेला कोणी दाखवून द्यावा माझ्या फोनवरून कोणालाही कोणाशी मी बोललो असेल तर मी तयार आहे ते ऐकायला। भाजप संभाजीनगर जिल्हा परिषदेत सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यांच्यासोबत आणखीन 2 सदस्य आहेतच। अगदी काही सदस्यांची कमतरता आहे, तर भाजप स्वतः एक हाती सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल। आमची केंद्रात युती आहे, आमची महाराष्ट्रात युती आहे, त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आपण युतीतच लढू। एक हाती सत्तेत जाण्याचा वगैरे प्रयत्न देखील नसेल जसा काही आरोप तुमच्यावर लागतो? गरजच नाही ना, आमची सत्ता एकत्र आहे ना, ऑलरेडी सत्तेत आहोत आम्ही। महापालिकेत आम्ही सत्तेत एकत्र आहोत। आणि आम्ही वेगळे लढलो तरी आम्ही एकत्र आहोत। जे काही आरोप तुमच्यावर त्यात काही तथ्य नाही आहे, त्यांनी ते सिद्ध करावं तर मी त्यांच्याशी बोलीन। त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई किंवा कोर्टात जाणार का या आरोपांबद्दल? आता कसं अंबादास दानवे आमचे मित्र आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, चालत असते राजकारणात या गोष्टी होत असतात। प्रतिक्रिया होती, जे काही आरोप अंबादास दानवे यांनी लावलेले ते सगळे आरोप खोटे आहेत आणि जर पुरावे असतील तर ते समोर आणण्याचं आवाहन देखील इथे त्यांच्याकडून करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।